बेस्टमध्ये महायुतीचा झेंडा फडकला तसाच महापालिका निवडणुकीत फडकवायचा। बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। ठाकरे बंधूंनी पतपेढीच्या निवडणुकीचं राजकीयकरण केलं। पतपेढीच्या निवडणुकीचं राजकीयकरण न आवडल्यानेच लोकांनी ठाकरे बंधूंना नाकारलं। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। अंजली दमानी यांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपांवर आज सुनावणी। मुंडे मंत्री असताना कृषी खात्यात घोटाळा झाल्याचा दमानी यांचा आरोप। सीएसडीएसचे संजय कुमार यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल। निवडणूक आयोगाच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंद। मतदारांची चुकीची आकडेवारी ट्विट केल्याबद्दल संजय कुमार यांनी यापूर्वीच माफी मागितली। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचं लोकार्पण। फडणवीस आणि अजित पवार एकाच गाडीतून कार्यक्रमस्थळी दाखल। कोल्हापूर जिल्ह्यात पूर सदृश स्थिती। पंचगंगा नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल। रस्त्यावर पाणी आल्यामुळे कोल्हापूर रत्नागिरी राज्य महामार्गासह अनेक प्रमुख मार्ग बंद। 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर उजनी आणि वीर धरणामधून पाण्याचा विसर्ग। धरणातून सोडलेलं पाणी पंढरपुरात दाखल होण्यास सुरुवात। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये आज तुरळक पावसाचा अंदाज, तर उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता। जखम असल्यास आणि पावसाच्या पाण्यातून किंवा चिखलातून चालल्यास लेप्टोची शक्यता। पावसाच्या पाण्यामधून प्रवास केलेल्यांनी 72 तासात औषधोपचार करणं आवश्यक। मुंबई महापालिकेचं आवाहन। सलगच्या पावसानंतर लातूरच्या महमदपूरमधील मन्याड नदीवरील पूल पाण्याखाली। पुलावरील वाहतूक 4 दिवसांपासून बंद। रस्त्यावरची वाहतूक आणखी काही दिवस ठप्प राहणार।